16 ऑगस्ट रोजी श्री एकवीरा देवी मंगल कार्यालय अमरावती येथे पहिली विभागस्तरीय बूडो मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन बूडो मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष शिहान लघु पारवे व तांत्रिक अधिकारी शिहान कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व अमरावती जिल्हा बूडो मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सेन्साई उमेश मोवळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। स्पर्धेमध्ये अमरावती विभागातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सब ज्युनियर, ज्युनियर, सीनियर गटात उत्कृष्ट खेळ दाखवून यश संपादित करीत बूडो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात संपन्न केल्या। कार्यक्रमाप्रसंगी समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया, युवासेना जिल्हा प्रमुख राम पाटील, विजय राजन, संजय खंडारकर, सचिन मूल, विजय खंडार, मुकेश भोयर, आकाश राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमरावती जिल्हा बूडो मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सेन्साई उमेश मोवळे, उपाध्यक्ष चेतन वाटणकर, सचिव विशाल चव्हाण, सहसचिव सागर मेश्राम, कोषाध्यक्ष आशिष वाघमारे, पिंकी प्रजापती, आयुष चौधरी, जिगर ठाकूर, कृष्णा वाघमारे, वंश मोवळे, अमित आमले यांनी परिश्रम घेतले। अमरावती जिल्हा बूडो मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आज 16 ऑगस्ट रोजी एकवीरा देवी मंगल कार्यालय अमरावती येथे पहिली विभागीय बूडो मार्शल आर्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेमध्ये अमरावती विभागातून यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। या विभागीय बूडो मार्शल आर्ट स्पर्धेच्या माध्यमातून काता आणि पुणे गटामध्ये विविध मुले यांनी प्रावीण्य प्राप्त करून पुणे येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित राज्यस्तरीय बूडो मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये आपला नाव नोंदवले आहे। या स्पर्धेत सहभाग घेऊन हे विद्यार्थी नक्कीच अमरावती तसेच अमरावती जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अमरावती विभागाचं सुद्धा नाव लौकिक करतील असाच आपण मानस बाळगत या स्पर्धेत विविध स्तरावर विद्यार्थी सहभागी होतील याकरिता आपण शुभेच्छा देणार आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।